कधी कधी भाजीला काय करायचं ना आपल्याला कधी काही सुचतच नाही. अशा वेळेस ना तुम्ही झणझणीत चमचमीत अशी रस्सेदार अशी टमाट्याची चटणी बनवून बघा एकदा. खूप छान लागते टमाट्याची चटणी. सकाळच्या टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी झटकीपट अशी टमाट्याची चटणी बनवून खाऊ शकता. आंबट तिखट असा छान याचा स्वाद लागतो. तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. आणि आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे बघू शकता हे अर्धे कच्चे 4 मोठे टमाटे घेतलेले आहेत. जास्त पिकलेले टमाटे आपल्याला वापरायचे नाही. थोडासा याच्यामध्ये कच्चापणा हवा आहे. कारण काय होतं आपल्याला चटणी ना अशी मॅश केलेली नाही करायची. अगदी आपल्याला फोडीची चटणी करायची आहे टमाट्याच्या. आणि त्यानंतर कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर घेतली बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर 2-3 मोठे चमचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांद्याचा वापर चांगला करायचा. कुठलीही चटणी असली तर तिकडे कांदा टमाटेची क्वांटिटी जरा चांगली ठेवायची. आता हे जे टमाटे आहेत ना आपण याला छानपैकी कट करून घेऊया. याच्या ना मीडियम साईजच्याच फोडी करायच्या. आता बघा जास्त पिकलेले असते ना तर मग हे कट करण्यात आलेच नसते. दुसरी गोष्ट सगळं पाणी पाणी झालं असतं. हे आपल्याला मस्त अशा फोडी तयार झाल्या पाहिजेत. कारण आपण फोडीची चटणी करतो म्हणजे फोडी अशा राहून गेल्या पाहिजेत. अगदी मॅश आणि अशी गाळ आपल्याला चटणी करायची नाही आहे. जसं तुम्हाला माहीतच असेल चटणीचे वेगवेगळे प्रकार असतात. तर मी ही आपली साधी सोपी सिंपल पद्धतीची तुम्हाला टमाट्याची चवदार चटणी दाखवते. याचे मी 4 भाग करते. एका फोडीचे 2 असे हे बघू शकता. हे अर्धे कच्चे टमाटे नेहमी वापरा. कच्च्या टमाट्याची म्हणजे हिरवेगार जी टमाटे असतात ना कच्चे, त्याची तर चटणी खूपच भारी लागते. पण ते शक्यतो टमाटे आपल्याकडे जास्त भेटत नाही, म्हणजे ठराविक वेळेलाच भेटतात. तर आता हे कट करून घ्यायचे चांगले. सकाळ सकाळ जर तुम्हाला टिफिनला काय सुचलं नाही ना तर ही भाजी तुम्ही करून घेऊ शकता. कारण टमाटे आपल्या घरात रोजच असतात. आता हे बघा छानपैकी कट करून घेतलेत मस्त टमाटे. बारीक म्हणजे जास्त बारीक नाही केलेत. आता कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं थोडंसं. हे बघा थोडंसं मी तेल तापत ठेवते. चवदार अशी चटणी लागते, खमंग लागते. भाकरीबरोबर, रोटीसोबत खूप छान लागते. आता याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया आपण. कढाईमध्ये थोडंसं पाणी असल्यामुळं जरासं तेल उडलं जातं. आता हे कढीपत्त्याची पानं तडतडले की लगेच आपण बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. छान बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आणि मस्त याला परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत याचा कच्चापणा निघून जात नाही तोपर्यंत याला व्यवस्थित परतून घ्यायचा. आता हे थोडासा चेंज झाला आहे बघू शकता तुम्ही. कांद्याचा रंग चेंज झालेला आहे. आता आपल्याला इतका बस आहे कांदा. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आपले बेसिक मसाले. तर इकडे मी 2 चमचे लाल तिखट वापरते. छान स्पायसी आणि झणझणीत अशी ही आपली टमाट्याची चटणी होती. आणि टमाट्याचा एक आंबटपणा पण म्हणजे खूप छान कॉम्बिनेशन होतं ते. आणि 1 चमचा हळद टाकून घेते. थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा. आणि धना पावडर असेल तर धना पावडरसुद्धा नक्की टाकायच्यामध्ये. तर इथे हळद, गरम मसाला आणि हे बघा धना पावडरसुद्धा मी इथे या साईडला टाकून घेतलेलं आहे. आणि हे सर्व आता हे मिक्स करून घ्यायचं गरम तेलामध्ये कांद्यासोबत. म्हणजे कसं कांद्याला छान कोटिंग भेटते आणि मस्त फ्लेवरसुद्धा उतरतो. मंद गॅसवर हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं. हे बघू शकता हे आता चांगलं फ्राय झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आपले कट केलेले जे टमाटे आहेत ना ते सगळे टाकून घ्यायचे. अगदी 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त स्लो गॅसवर 1.5-2 मिनिटाच्या आतच ही भाजी आपली टमाट्याची तयार होती. कारण टमाटा एक असं पदार्थ आहे जे झटकेपट वाफेवर इतकं सोपं आणि खूपच छान पद्धतीने शिजलं जातं. अजिबात ह्याला वेळ लागत नाही बनवायला. आता वरून आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि मग मिक्स करून घ्यायचं थोडंसं. जेणेकरून काय होतं मिठाची चांगली कोटिंग लागते टमाट्याला, मसाल्याला. हे बघा मस्त झमझमीत चणचणीत अशी ही टमाट्याची चटणी तयार होणार आहे आपल्या आता खाण्यासाठी. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची कट केलेली. तुम्ही बघितलं आहे काहीच आपण याच्यामध्ये कुठलेच असे साहित्य वापरलेले. अगदी सिंपल पद्धतीने मी ही टमाट्याची चटणी तुम्हाला दाखवते. ह्याच्यात राई जिऱ्याचा तडकासुद्धा देतात काही लोक, पण आपल्याला सिंपल पद्धतीने बनवायची. इकडे बघू शकता 1 मिनिट वाफ दिल्याच्यानंतर टमाटे पूर्णपणे असे छान शिजून निघलेले आहेत आणि तेल सुटलेलं आहे.
सगळ्या मसाल्याचा छान असा फ्लेवर उतरलेला आहे आणि आपली ही टमाट्याची चटणी झाली आहे तयार. जास्त वेळ ठेवायचं नाही तर काय होईल, गाळ होऊन जाईल. आणि ह्या टमाट्याच्या फोडी ना राहिल्या पाहिजेत, अगदी मॅश होईपर्यंत म्हणजे गाळ होईपर्यंत ठेवायचं नाही. आता मी गॅस बंद केला आहे आणि सर्व करून घेऊया आपण एका प्लेटमध्ये याला. तर अशा प्रकारे तुम्ही टमाट्याची चटणी करा. इकडे बघू शकता याचा टेक्स्चर आहे बघा. टमाट्याची फोडी बघा, अजिबात आपण जास्त गाळ केलं नसल्यामुळं टमाट्याच्या फोडी अख्ख्या राहिल्यात. आणि ह्या अख्ख्या फोडीना ज्यावेळेस आपण खातो ना, एक घास उचलतो ना, बाईट्स उचलतो, त्यावेळेस त्या फोडी खाण्याची सुद्धा एक मजा असते. तर अशा टमाट्याची चटणी मला खूप आवडते. अगदी ती मॅश केलेली आवडत नाही, पण तुम्हाला आवडत असेल तर तशीसुद्धा तुम्ही बनवू शकता आणि अशीसुद्धा एकदा ट्राय नक्की करा. हे बघू शकता छान अशी मस्त लाल भडक अशी टमाट्याची आंबट आणि चटपटीत अशी ही टमाट्याची चटणी तयार झाली आहे खाण्यासाठी. सकाळच्या टिफिनसाठी तुम्ही नेऊ शकता, नाश्त्यालासुद्धाही करू शकता. वरून थोडीशी कोथिंबीर, कांदा, लिंबू घेऊन छानपैकी भाकरीसोबत, रोटीसोबत याचा आस्वाद घ्या. घरच्या घरी मस्तपैकी सहजपणे तुम्ही टमाट्याची चटणी बनवून खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही सिंपल रेसिपी टमाट्याची चटणीचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा. ते बघू शकता मस्त झालेली आहे अशी तोंडाला पाणी सुटणारी अशी छान अशी झणझणीत टमाट्याची चटणी तयार झाली आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईब